याची ताकपिरे कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली. आगवळी याची ताकपिरे कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली. गवळी याची ताकपिरे कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली. आगवळी याची ताकपिरे कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते, काय सेवा भक्ती ते, काय सेवा भक्ती ते. गोडा गोडा शब्द देवा काय सेवा भक्तीची, काय सेवा भक्तीची, काय सेवा भक्तीची. काय उपवास पडिले होते कन्या भवते विदुराच्या, कन्या भवते विदुराच्या, कन्या भवते विदुराच्या. काय उपवास पडले होते कन्या भोवती विदुराच्या, कन्या भोवती विदुराच्या, कन्या भोवती विदुराच्या. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते, काय सेवा भक्ती ते, काय सेवा भक्ती ते. एवढा सेवा देवा काय सेवा भक्तीची, काय सेवा भक्तीची, काय सेवा भक्तीची. तुका म्हणे खूप जादाशी रूप राशी न कळा, रूप राशी न कळा, रूप राशी. तुका म्हणे पूजा दासी रूप राशी न कळा, रूप दासी न कळा, रूप राशी न कळा. तुका म्हणे खूप जादाशी रूप राशी न कळा, रूप राशी न कळा, रूप राशी न. तुका म्हणे तुमच्या दासी रूप राशी न कळा, रूप राशी न कळा, रूप राशी न कळा. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते, काय सेवा भक्ती ते, काय सेवा भक्ती. एवढा छंद त्यांचा देवा काय सेवा भक्तीची, काय सेवा भक्तीची, काय सेवा भक्तीची. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. चला हात वर करूया भाविक मंडळ. मस्त बहुत बढ़िया टाळी वाजूया. बहुत बढ़िया टाळकरी मंडळ, बहुत बढ़िया मृदंग सेवक. अरे वा. हरी जय जय, हरी जय, हरी जय जय, हरी जय जय. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. हरी 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 जय जय, हरी 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 जय जय. हरी 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 हरी, हरी 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 जय जय. पावरक माझे विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हरी विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आ विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला.
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला गुणिया पायावे नवे तो तुम्हाला करटाळी बोला मुक्तीना विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गीना विठ्ठल 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 बोला कुंडली पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय संत श्याम महाराज की जय अगस्त्य मुनि महाराज की जय चंद्रदेव भगवान की जय विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय दत्तात्रेय प्रभु महाराज की जय दादा शेट्टी नको देऊ प्लीज हॅलो गवळीयाची ताक बिरी कोण पुरे चांगली इकडला आवाज कमी कर जरा तो इथं सोडतो एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ती काय उपवास पडिले होते कन्या भवते विदुराच्या एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते तुका म्हणे कुबजा दासी तुका म्हणे कुबजा दासी रूपराशी ही न कळा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते विठ्ठल हरी विठ्ठल हरे विठ्ठल 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 हरे विठ्ठल राम विठ्ठल हरे विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 बोला कुंडली वरदा हरी पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय
कोनपुरी चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत रे पाया दंडवत ओ पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उतारा सोपान देवा देवतारा निवृत्ती उतारा सोपान देवा देवतारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 अद्यत्र जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णा शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण जनार्दनी सेवेला हे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा या वर्ण करावा अभेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा तीन शिरे सहा तया माझे दंडवत 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 तीन शिरे सात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपेच केले न त्यागिती दिव्य लंकासने आता हृदय ही आपले चौपाळण्या बलीवरी वैसौपावली श्रीगुरांचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुण्याता गवळीयाची ताक बिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला अभंग किंबहुना माथोर सज्जन मायबापांच्या सेवी करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपा मूर्ती वैराग राग रक्षिक वैरागे शिरोमणी महानतेचा नंदादीप
वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसपण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आलेली सर्व भक्तगण फार चरणाचा नाही, मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आलेली सर्वच मायबाप, हे जरा भोंग्यांचा आवाज कमी करे बाळा, भोंग्यांचा आवाज जास्त येतो आम्हाला, ते भोंगे कमी कर जरा वरचे. आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे. कोणाचा? थोडा स्वतंत्रचा आवाज नॉर्मल कमी करा, मला शांत खूप. कोणाचा निरोप आहे बोला? तुकोबारायांचा. कोणाचा का आई? तुकोबारायांचा. तो फार लक्षपूर्वक आहे का? सुरेंद्रचा आवाज थोडं कमी कर. त्याचं कारण असं आहे, आलेली मायबाप सुरेंद्राचा. मोबाईलचा आवाज कमी कर जरा वाटलं. बस छान. तुकोबारायांचा निरोप आहे. कोणाचा? तो फार लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे, कडे आलेली मायबाप. कीर्तन हे टाइमपास नाही. एक पॉईंट वेग कोठे व्हायचं फक्त. कीर्तन हे टाइमपास नाही, मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती गोड असावं, किती पवित्र असावं. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादेव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. आलेली मायबाप, कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे गड्या दादा, मी हे प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही. तसं मी तुमच्या श्रोतांना प्रामाणिक महाराज आहे, मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही. त्याचं कारण असं आहे, मायबाप महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा? बोला 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 बोला. तुम्ही बोलत चला. तुम्ही काही टेन्शनमध्ये आहे का? नाही नाही नाही, दत्तप्रभूच्या जन्माला आले, काय टेन्शन. इथं देवाचा जन्म आहे, आज आनंद आहे मस्त बाकी. बोलत चला. कीर्तन हे वादातून नसावं, पण कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडला पाहिजे. पुरावा असावा. काय असावा? काय असावा ग माय? अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतं तेवढं तर बोला माय. त्याचा तर एका मिनिटात आवाज बंद करते रे म्हणा बाबा. पण इथं कशी बोलू? तशीच बोल ग माय. पुरावा असावा. काय असावा? पुरावा. ए आलेली मायबाप, नसेल पुरावा महाराज पुरावा. माझी भाषा कळते ना तुम्हाला? तुम्ही सगळे जागी आहेत ना? ऐका. पण ऐका ना, आलेली भक्तगण प्रमाणाचा दिला पुरावा, मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा? श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे नामदेव बाबा. महाराज आपल्याशी फार गोड बोलतात. महाराज म्हणतात, ऐका रे मायबाप, कीर्तन हे टाइमपास नाही, मग कीर्तन चांग, कीर्तन चांग. संतोष भाग्य तरी ऋणी भाग्य तरी ऋणी देवतैना ब्रह्मीभूत काया भोगते कीर्तने भाग्य तरी ऋणी महाराज म्हणतात, कीर्तन चांग, कीर्तन चांग. होयांग हरिरूप ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. मग ऐकूया काय निरोप आहे. कोणाचा मोबाईल चालू असेल तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या भावाचा कोण्या बहिणीचा महाराज मंडळीचा अपमान होणार नाही. एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. घ्या मला 1 तास सांभाळून.
फक्त सर्वांगाची कान करून ऐका गड्या. आपण आलोय संकीर्तनाला, आपण आलोय दत्तप्रभूच्या जन्माला. आपल्याला कालही ऐकायचं आहे आणि आपल्याला प्रभूचा जन्मही ऐकायचा आहे. ऐकूया मस्तपैकी काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे. महाराज म्हणतात काय त्या गोपाळांची भक्ती असेल, सामान्य गोपाळे, पण महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा. काय छंद लागला म्हणले त्या गोपाळांचा जगाच्या मालकाला. का हो तुकाराम महाराज, असं काय केलं त्या गोपाळांनी का जगाच्या मालकाला छंद लागावा. महाराज म्हणतात काय सेवा भक्ती, ते काय भक्ती असेल म्हणली त्या गोपाळांची. आणि सामान्य गोपाळे, महाराज म्हणतात गवळ्याची ताक पिरे, गवळ्याची पोरं ताक पिणारी पोरं. आणि तुकाराम महाराज म्हणतात ती का चांगली का हो, कोण पोरे चांगली. पण महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती, ते काय त्या गोपाळांच्या जीवनामधली भक्ती असेल. एक उदाहरण दिलं. अजून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये एक गोड दृष्टांत दिला. काय उपवास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या. ऐका ऐका देवसाने कर वाघदेव पाडा ना. हा ऐका काय भक्ती असेल म्हणले. कोणाच्या जीवनातली भक्तीचं उदाहरण दिलं, विदुर काकाच्या. काय उपवास पडिले होते कन्या भवते विदुराच्या. विदुर काकाच्या घरच्या कन्या खावा जगाच्या मालकानं. का हो तुकाराम महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा. शेवटच्या चरणामध्ये कुब्जा नावाच्या दासीचा दृष्टांत दिला. ऐका बरं का ताई, एवढी कुब्जा नावाची दासी घरी घेऊन जायची आणि तुमच्या सुनांना तुमच्या लेकींना ती शिकवायची बरं का. नुसतं कीर्तन ऐकायचं नाही. इथं आलं म्हणजे आम्हाला काहीतरी घेऊन जाता आलं पाहिजे. आलेत माझ्या भावांना तरुण गोपाळ, इथलं गोपाळांचं उदाहरण घेऊन जायचं आहे आपल्या जीवनामध्ये. ते लेकरांच्या जीवनात उतरलं पाहिजे ते. हां विदुर काकाचं उदाहरण घरी घेऊन जायचं आहे आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, गोब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राज छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, अधिकरून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र देवसाने वाघदेवपाडा गेली 15 वर्षाची परंपरा आहेत. आपल्या 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव करतात. ज्यांचा आशीर्वाद आहेत अत्यंत हरिभक्तपरायण गुरुवर्य नामधारक त्र्यंबक बाबा भोसले त्र्यंबकेश्वरकर, पूज्यश्री महाराजांचा ज्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. अत्यंत गुरुवर निष्ठा असावी, अत्यंत गुरुवर श्रद्धा असावी. गुरु आणि शिष्याचं नातं किती पवित्र असावं आज आपल्याला पाहायला मिळतं. त्र्यंबक महाराजांसारखे गुरु आहे आणि नामदेव महाराजांसारखे शिष्य आहे. खरं तर आमच्या जीवनामध्ये गुरु निष्ठा किती असावी ही आम्हाला संत निवृत्तीनाथ देव ज्ञानोबराय शिकवतात बरं का. खरं तर ज्ञानोबराय समाधीच्या जागेवर न्यायचं आहे ज्ञानोबरायला, पण निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं. गुरु आणि शिष्याचं नातं सांगतो बरं किती गोड असावं. तर निवृत्तीनाथ देवांच्या डोळ्यातून पाणी आलं. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, बांधल्या तळ्याचा फुटलासी पाट, ओग 12 वाटा मुरडताती, बांधल्या पेंडीचा फुटलासी आळा. नामदेव महाराजांची भाषा बरं. निवृत्तीनाथ देवांच्या डोळ्यातून पाणी आलं. विचारलं निवृत्ती, तुम्ही निवृत्ती अवस्थेवर प्राप्त झालेली आणि प्रवृत्तीवर येऊन रडता. बरं रडणं काय सामान्य आहे का होते. नामदेव महाराज म्हणतात जुन्या काळी जुनी माणसं पेंडीला आळा मारायची, वाऱ्याची झुळूक यावी देवसानेकर, आळा सुटून जावा. आणि जशी त्या पेंडीतली एक एक काडी राहू दे दादा सोनाले गोडे, जशी त्या पेंडीतली एक एक काडी मंगाचेवानी कर रे बाबा, जशी बाजूला व्हावी ना तशी निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाच्या अवस्था सांगतात. बांधल्या पेंडीचा सुटलासी आळा. तिकडला आवाज येत नाही बघा आता मला. तृण रानो माळा पांगलेसे, हरणीवीन खोप पडिली ओस दस दिशा पाडस भ्रमताती. म्हणावं निवृत्तीनाथ देवाने मायबापी आम्हा त्या गेले जेवण आईशी संकट तेव्हा झाले. नामा म्हणे देवा पेटला उताशन, करा समाधान निवृत्तीचे. आता मात्र विचारलं निवृत्ती का रडता हो तुम्ही.
तुम्ही निवृत्ती अवस्थेवर प्राप्त झालेली. ऐका, गुरु आणि शिष्याचं नातं किती पवित्र असावं सांगतो बरं दादा. हल्लीच्या काळात आम्ही 2 चालीच्या गुरुकडून शिकलो नामदेव बाबा. आम्ही त्याच गुरुला म्हणतो, गुरु महाराज ही चाल अशी नाही हो. आम्ही गुरुला म्हणू नये कधी, आम्ही गुरु समोर नम्र असावं. आम्ही 2 बोल ज्या गुरुजीकडून शिकलो ना, त्या गुरुजीला म्हणू नये गुरु महाराज हा बोल असा आहे. आम्ही जीही साधना घेतली असेल, आमच्या दीक्षा घेतली असेल ना गुरूंच्या जीवनात, आम्ही गुरुला नाही सांगू. विचारलं निवृत्ती का रडता, निवृत्तीनाथ देव त्याचं उत्तर देतात. ऐका, अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरु पण सिद्धी नेले. म्हणावं निवृत्तीनाथ देवानी, ज्ञानोबरांनी माझ्या शब्दाच्या पुढे कधी शब्द नाही ओलांडावा. अत्यंत श्रद्धेचं नातं आमच्या नामदेव महाराजांचं आणि गुरुरे त्र्यंबक बाबांचं अत्यंत या परिसरामध्ये ओलय निर्माण केलं. प्रभूची कृपा झाली, देवाची कृपा झाली. दत्त जयंतीचा अत्यंत अनेक भक्त येतात. अनेक त्या भक्तांना काय आजार झालेले असतील. खरं तर संतांचं कार्याची जाडू संताची मार्ग आड राणी भरली जग. रात्री अत्यंत जीवाचा जीवलग सखा महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार ज्यांच्या माध्यमातून आलेला सेवेचा योग या भक्त मंडळाच्या तथा अत्यंत ज्यांचं गुड मार्गदर्शन आहे, आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं भूषण असणारे योगेश महाराज जाधव पूज्यश्री महाराजांनी गोड तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलेच होतं रात्री. तुम्ही संत माय बाप कृपावन कायमी पतित कीर्तिवान. साधूचं कार्य काय असतं, अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. संतांचं कार्य किती गोड असतं आपण ऐकलं पूज्यश्री योगेश महाराजांच्या माध्यमातून. आणि म्हणून ऐकूया आपणही बी आजच्या पवित्र कीर्तन साथे करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती अखंड एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण अत्यंत जीवाचे जीवलग मित्र आमचे गौतम महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट हरिभक्तपरायण अत्यंत गोड आवाज आमचे संतोष बाबा पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट हरिभक्तपरायण अनिल महाराज हरिभक्तपरायण शुभम महाराज आलेली पंचकृषीतून टाळकरी मंडळी सर्वांना दंडवत करतो. चोपदार तुम्हालाही दंडवत करतो. पेटी मास्तर तुम्हालाही दंडवत करतो. साऊंडवाले दादा तुम्हालाही दंडवत. हां मस्त बहुत बढिया. माझ्या बहिणींना तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. श्री संताची या माता चरण श्री संताची या माता चरणावरी संताची या माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावले सांभाळा उत्तरी विश्रांती पावले सांभाळा सांभाळा उत्तरी विश्रांती पावले वाढावे अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख. मस्त ऐकूया बरं का. आता काला ऐकायचं आहे आपल्याला आणि बरोबर देवाचा जन्म ऐकायचा आहे. झाला थोडा इकडे तिकडे उशीर तर आपण बरोबर ऍडजस्टमेंट करून घेऊ. थोडा उशीर सुरू झाला. ऐकूया. काला काला या शब्दाचा अर्थ ऐकूया आधी. का आला ह्या मृत्यू लोकांमध्ये का आला? गांजा हाणायला आला का चपट्या हाणायला आला का मिश्र्या हाणायला आल्या? आलं ना तुमच्या लक्षात? का आला? कारण हा जीव अज्ञानी. कुठून आलो हेही माहिती नाही, कुठं जायचंय हेही माहिती नाही. महाराज म्हणतात, बोधला महाराज म्हणतात, आला शे कोटोनिया जाशी कवण्या रेटाया दातीन तनक घेणं दातीन तनक. आला शे कोटोनिया जाशी कवण्या रेटाया घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया सावध होय बाबा काळ लागला बाबा. बरं का गणेश भाऊ? वा, अत्यंत गोड वातावरण मस्त बाकी. तुमच्या नित्य स्मरणात राहावा आमचा रोहन दादा. यूट्यूब चॅनल चालू आहे, तुम्हाला रोज हा काला ऐकता येईल बरं का मस्तपैकी. फक्त एक काम करा, माझ्या दादाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला. हा बस आलं लक्षात मला काय सांगायचं. ए राजा, आपण अज्ञानी, कुठून आलो हेही माहिती नाही. हा
खरं तर हा जीव अज्ञानी आणि म्हणून याच्या जीवनातलं अज्ञान बाजूला जावं. हे बघा दादा, ही दही हंडी, हे मडकं आहे. कशाचं आहे? तुम्हाला अध्यात्मकाला ऐकायचं ना, आता खूप गोड. सगळे नामधारक आहे बरं का, बरेच नामधारक मंडळी या ठिकाणी. हल्लीच्या काळात लोकायला नामधारक म्हणलं का लोक म्हणते दुसऱ्या संप्रदायाचा. अशी बरीच फ्यूज उडलेली, गोळ्या संपलेली समाजात माणसं आहे. आणि इथं नामधारक झाल्याशिवाय काला कळणार नाही बरं का तुम्हाला. आता तुकोबरांची भाषा सांगतो, ऐका. तुकाराम महाराज स्वतःला कीर्तन केशरी नाही म्हणती, देवसानेकर कीर्तन सम्राट नाही म्हणती. ऐकवा, तुकोबरायचं स्वाभिमानाची भाषा आहे. स्वतःला महाराज पद लावतात. आलो म्हणणे तुका मी नामाचा तारक, आलो म्हणे तुका मी नामाचा तारक, आलो म्हणे तुका मी नामाचा तारक, आलो म्हणे तुका मी नामाचा तारक. एकंदर शिकता एकंदर शिकता दाखविलाई हा लोक, आलो म्हणे तुका मी नामाचा तारक, आलो म्हणे तुका मी नामाचा तारक, आलो म्हणे तुका मी नामाचा तारक, आलो म्हणे तुका मी नामाचा तारक. तुकोबराय स्वतःला नामधारक म्हणतात. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, न लगे जाणावे नेनावे, न लगे जाणावे नेनावे, न लगे जाणावे नेनावे, न लगे जाणावे नेनावे. पण नामधारक होण्याकरता त्याच्याकरता प्रक्रिया आहे. काला कळून घ्यायचा, आधी गुरु करावा लागेल आपल्या जीवनात. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही गुरु करायचं, इथं संत सांगतात म्हणून गुरु करायचा. ज्ञानोबराय सांगतात, श्री गुरु सारिका, बोला बोला बोला, इतरांचा लेखा, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आत्ता उद्धरिलो. एक पॉइंट बी कुठे होता बरोबर सांगता, श्री गुरुची कृपा असावी आपल्या जीवनामध्ये. श्री गुरुच्या कृपेनं माळ घाला, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळ. तुकोबराय सांगतात, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. जीवनामध्ये भगवत साधना असली पाहिजे, नाम साधना असली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. तर आपल्या जीवनाला, आपल्या संपत्तीला, आपल्या या ऐश्वर्याला मजा आहे. नाही तर महाराज म्हणतात, ज्या घरामध्ये देवाचं भजन नाही, ज्या घरामध्ये पूजन नाही, ज्या घरामध्ये भगवत साधना नाही, ज्या धनातून कधी देवाच्या कार्याला धन जात नाही, महाराज म्हणतात त्या संपत्तीला का पेटवायचं आहे का? काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. महाराज म्हणतात, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. भगवत साधना असली पाहिजे. तुकोबरांच्या भाषेतली भजन साधना करायची बरं का. भगवत साधना एवढी गोड करा का भगवंताने आपला अंगीकार करावा. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदे तेही त्याने वंदे केली. आता ऐकूया, काला कळेल बरं का आपल्याला. पण नामधारक होण्याकरता प्रक्रिया ऐकली ना, गुरु माळ, जीवनामध्ये भगवत साधना. आता या दही हंडीमध्ये दोन पदार्थ आहे, एक लाही आहे आणि एक दही आहे. बरोबर, आता बोला बरं का. एक लाही आहे आणि एक दही आहे. बरं, दही एक आहे आणि लाही मात्र अनेक आहे. मग आता दह्याचा याचा अर्थ काय, संबंध काय? हे बघा, जसं हे मातीचं मडक आहे तसं एक मातीचं मडक आहे बरं का. हे एक मातीचं मडक आहे. बर, जसं त्याच्यामध्ये परब्रह्म नावाचं तत्व एक आहे, म्हणजे दही कसं आहे एक आहे आणि लाही मात्र, लाही जसे अनेक आहे तसे तुम्ही आपण जीव मात्र अनंत आहोत आणि देव मात्र एक आहे. मग दही जसं एक आहे तसं परमात्मा एक आहे, लाह्या अनेक आहे तसे तुम्ही आपण जीव अनेक आहोत. फक्त या जीवाला कळावं का तू शिव आहे म्हणून. पण म्हणतो का हा जीव? मग नाही, मग मी देह आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणत नाही, मी देह आहे म्हणतो. खरं तर जीवाच्या ठिकाणी आलेला अज्ञान आहे. गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मलीन श्याम महाराज शास्त्री आम्हाला पाठामध्ये सांगायचे बरं का. ऐकूया, खूप गोड मस्त पैकी छान. जीवाच्या ठिकाणी आलेला अज्ञान आहे. बरं, केव्हापासून आलं? महाराजांची भाषा एवढी गोड आहे. खरं तर तुम्ही आपण सगळे बरं का, आईच्या उदरामध्ये गर्भवासाचं दुःख सहन होईना म्हणून हा जीव भगवंताला विनंती करायला लागला, भगवान
काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायण मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा जातसे माझे सोयीत भगवान मला या दुःखातून मोकळं करा. एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांची जाळी. मला फक्त काला पटून द्यायचंय बरं का. काला तेव्हाच कळल जेव्हा आम्हाला कळू आम्ही देह नाही मग आम्ही ब्रह्म आहे. असं केव्हा कळेल? जीवाचं अज्ञान गेल्याच्या नंतर. ते पर्याय फक्त संत घालू शकतात आपल्या जीवनात, दुसरं नाही कोणी. मग शास्त्री महाराज गोड दृष्टांत तिचे नामदेव बाबा. आपण सगळे शेतकरी वर्ग आपल्या लक्षात येईल सगळ्यांच्या. एका शेतकरी दादांना 3 परसवीर कोणले. अज्ञान कशाला म्हणायचं आहे का बरं का. ती 3ही ऋतूमध्ये गच्च आहे, हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा. पण गेली वर्षभराच्या काळात त्या शेतकरी दादांना मोटर नाही, पाईप नाही, काही टाकली नाही त्या विहिरीत. पण तिथे एक प्रक्रिया गेली, सांगणार कोणी? त्या पाण्यावरती काय आलं? हा बोला 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 बोला. शेवळ आलं. काय आलं ताई? बरं, पहिला प्रश्न संपला. दुसरा प्रश्न असा आहे, शेवळ वरची वर आहे गोतोपृते वरची वर आहे, कसं आहे ते? बरं, तिसरा मुद्दा असा आहे संतोष बाबा, शेवळ बाजूला गेलं का खाली काय हो? काय बोला ना? पाणी आहे. जसं शेवाळ बाजूला गेलं का खाली पाणी आहे, तसं मी देह आहे. असा अज्ञान बाजूला झालं का मी ब्रह्म आहे या बोधाला प्राप्त होतो. महाराज म्हणतात देह नो हे मी हे सरे अनवरलावरे विठ्ठल. ऐकूया आपण आता. काला ऐकला, अध्यात्म काला ऐकला, फक्त नामधारक व्हा एवढीच इच्छा आहे. ऐकूया मस्त. बाकी भगवान तेव्हा जन्माला येतात जिकडं तिकडं पापच पाप व्हायला लागलं. पापाचा ओझा पृथ्वीमातेला सहन होईना, गायीचं रूप धारण केलं. ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं सोसविना भार मजा आता, मला पापाचा बोजा सहन होत नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं आई हे काम माझ्याकडं नाही. मग सर्व देव एकत्र आले, क्षीरसागराच्या ठिकाणी गेले. भगवंताला विनंती केली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, भगवान तुम्हाला अवतार धारण करावं लागेल. भगवंतानं ते मान्य केलं. रामरायानं विनंती केली, लक्ष्मणा चल आता आपल्याला अवतार धारण करायचं आहे. लक्ष्मणानं सांगितलं, भैया दादा आता तुमच्यासोबत अवतार धारण केला तर 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. आता मला तुमच्यासोबत अवतार धारण करायचा नाही. पण शेवटी देवानं सांगितलं, हे लक्ष्मणा आता मी मोठा होतो, तू लहान होता. ऐका बरं का, प्रमाण मला सांगायचे किती गोडे. लक्ष्मणा मी आता मोठा होतो, तू लहान होता. हे बघ लक्ष्मणा, मी सांगावं आणि तू ऐकावं. आता या उलट, आता तू वडील होई सर्व पाळीन आता तुझी बारे, पाळीन मी आता तुझी बारे. आता तू वडील होई पाळीन मी आता तुझी बारे, पाळीन मी आता तुझी बारे. आता तू वडील होई सर्व, आता तू वडील आता तू वडील होई पाळीन मी आता तुझी बारे, पाळीन मी आता तुझी बारे. आता तू वडील होईबा सर्वज्ञ. हे लक्ष्मण आता तू मोठं व्हायचं, मी लहान होईल. तू सांगायचं आणि मी ऐकायचं. पाळीनं मी आज्ञा तुझी बारी. अवताराचं प्रयोजन ठरलं. आईसाहेबांना विनंती केली. इकडं कंसाची बहीण वसुदेवाला द्यायचं ठरलं. नवरदेव हळदीला आला. मग आता भरपूर उशीर झाला ना. हळद लागली, टाळी लागली, पंक्ती झाल्या. वरात सुद्धा सुरू झाली बरं का दिवसाने कर. पण त्या वरातीमध्ये बिचारा तो नगाडगडी असा नाचायला लागला. कोण? कंस. आणि कंस कोण होता? राक्षस. कोण होता? बोला बोला बोला. राक्षस. आणि कुठं नाचत होता? वरातीत. जो वरातीत नाचतो तो कोण असतो? ते तुमचे तुम्ही म्हणा आणि तुमचे तुम्ही पाळा. पा तेवढ्यात आकाशवाणी झाली, ए दृष्ट कंसा, ज्या बहिणीच्या वरातीमध्ये आनंदाने नाचतोय ना त्या बहिणीच्या पोटी बालक जन्माला ना ते तुला मारणार आहे. भीती वाटली. येवणिया खड्ग मारा हात तो धरिला वसुदेवे. ए दृष्ट कंसा, हिला काय मारत? हिच्या पोटी बाळ जन्माला येणार आहे ते तुला मारणार. अरे जन्माला आला की आणून देतो ना. मग निवांत जाऊन झोपला. कोण? कंस. पण देव का कोणाला झोपू देतो? देव साने तर मला उदाहरण पटवून देतो. देव 80 वर्षाच्या माणसाला गप बसू देत नाही आणि 1 महिन्याच्या बाळाला सुद्धा शांत बसू देत नाही. तुम्ही पहा ना, 80 वर्षाचं वय झालं, म्हाताऱ्यानं बसावं ना घरी? नाही नाही नाही, शांत बसवत नाही ना ती वाणी. ते काहीतरी नातायला बोलणार,
नातू घरी उचकून देणार, पण म्हातारा थांबणार तिथं बोलणारच. हा शांत बसावं, पण नाही बसवत नाही म्हातारपणी. बरं मला सांगा, 1-2 महिन्याचं बाळ आहे, त्याला उठवून गाया पिळून का डिरीला घेऊन जायचे आहे का? त्यानं तरी निवांत पडावून झोपावं ना. ते 4:30लाच बोंबलून उठत, ते झोपत नाही, आईलाही झोपू देत नाही. असं येतं. तसं कळीचं गिऱ्हाईक पाठवलं, पुण्य सारावया भेटी देव ऋषी कोणी बाधकाशी ठेवू नको. कंस महाराज उठा, काय बाळ जन्माला. अहो 8वा मारणार आहे, पण आता ते नारद आहे. नारदानं कळ लावली म्हणजे ती काय कसं रे तिथं. पण पूर्वी एकच नारद आला, आता गावागावात नारद झाली भाऊ. आणि आताच्या नारदानं कळ लावली तर अख्खा सप्ताह बंद पडी तू गडी. खतरनाक आहे. हा लोक माणसाला नाही दोष देत, लोक जनावराला दोष देतात. चांगल्या कामाला निघाली एखादं मांजर आडवं गेलं तर लोक मध्ये अरे 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 आता काम होणार. तुम्ही 10 वेळा रामकृष्ण हरी म्हणून जा, तुमचं काम होणार आहे. बरं आपल्या धाकान त्या मांजरानं जायचं कुठं मला सांगा ना. अरे असे 10 मांजरं आडवे जाऊ द्या, काय होत नाही, तुम्ही जा, तुमचं काम होणार आहे. पण तुम्हाला 1 माणूस आडवा जाऊ द्या, तुमचे 10 कामं आडवे पडित होतो. पण माणूस माणसाला नाही दोष देत ना, माणूस जनावराला दोष देतो. कळ लावली. अहो मोजा, आठवा ना, 1 2 3 4 5 6 7 8. आता सरळ मोजलं ना, आता रिटर्न 8 7 6 5 4 3 2. आई 8वाचे. मग साई इमारित दुराचारी. 7वा गर्भ योगमायने रोहिणीच्या उदरात नेऊन ठेवला. 8व्याची प्रतीक्षा. काही क्षणात परमात्म्याचं प्रागट्य होणार आहे. आपण हात वरी करूया आणि भगवंताचं प्रागट्याचे स्वागत करूया. मस्त बघा, हात वर करा, मस्त बघा. स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण हो स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण हो स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण हो स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. भगवान जन्माला येणारे आईच्या उदरात. महाराज म्हणतात ऐका, आईचा चेहरा ज्या माऊलीच्या उदरी देव जन्माला येणार आहे, ज्या आईच्या उदरामध्ये संत जन्माला येतो ना, भाग्यवाने त्या आईची कूस. महाराज म्हणतात अरे धन्य त्याची माय प्रसवली. नारायण गाय नारायण गाय धन्य त्याची माय प्रसवली. जी आई साधूला जन्माला घालते आई ऐका. रामदेव महाराज म्हणतात अरे धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 60विला दाता त्रैलोक्याचा. ज्या आईच्या उदरामध्ये देव जन्माला येणारे महाराज म्हणतात देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य आणि कंसाचे हृदय तसे भगवान परमात्मा प्रागट्य झालं. कुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान जय. गोपाल कृष्ण भगवान जय. परमात्म्याचं प्रागट्य झाल्याबरोबर मिठी मारली बाळाला. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी. जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. सांगितलं. भगवान परमात्म्याने विनंती केली, आई बाबा तुम्ही घाबरू नका. अरे बाबा तुझ्या मामाला जर कळलं म्हणजे कोणाला, कंसाला. कोण म्हणती? देवकी माता. तुझ्या मामाला कळलं तर तो तुला जगू देणार नाही. वैकुंठवासी डोंगरेजी महाराजांच्या श्रीमद भागवत कृतीमध्ये अशी गोड मुद्दे आलेली आहेत बरं का. कळलं तर बघा. भगवंताने ऐकून घेतलं आणि सांगितलं आई आई मी मरण्याकरता नाही आलो बघ, आई मी मारण्याकरता आलो. हा. आणि तेव्हापासूनच काही बहिणी विरोधात आहे, काही भाऊ विरोधात आहे. काय ना काय. हे बघा ताई, ज्ञानोबरांसारखा भाऊ दिलात ना तर खूप जपत आहे त्या भावाला. का मी विनंती करतो, नुसते कीर्तन ऐकायचे नाही, ऐकून आमच्यात बदललंय महत्वाचं. दीपावळीचा सण आला का बहिणीला भाऊ आठवत, रक्षाबंधनाचा सण आला का बहिणीला भाऊ आठवत. एका बहिणीला भाऊ नव्हता दिला देवाना. सगळे भाऊ आले आणि बहिणीला घेऊन गेले. तिला वाटलं माझ्याही दारात मावस भाऊ येईल, चुलत भाऊ तरी येईल. तिनं पिशवी भरून ठेवली त्या ताईनं. 2 वाजून गेले, सूर्य टळला, तिच्या दारात कोणी नाही आला. ईश्वरानं ज्या बहिणीला भाऊच नाही दिलं ना ताई, तिला विचारा भावाचं दुःख काय असतं.
पण ज्ञानोबरांसारखा भाऊ दिलात ना, खूप जपा माझ्या बहिणीनं. काय एवढी विनंती करतो मी. काय काय बहिणी नगाट भेटल्यात भावायला. इथं सासू सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेली उद्दम देते त्या भाऊ जायला. आईबापाची सेवा करा माझ्या. नाही आईबापाची सेवा केली तर सईच्या टायमाला सांगते म्हणते तुम्हाला काय भेटेल सई ठेवून ताई. इथं आपल्या संपत्तीतला आपल्या लेकराचं सुखाना आयुष्य जाईल का नाही जाईल सांगता येत नाही. भावाची इष्टची डोळा ठेवून आपलं कधी आयुष्य सुखाना जाईल लेकराचं स्वप्नात नका नव्हताही. दिला असेल ज्ञानोबरायांसारखा भाऊ तर खूप जपा. मुक्ताबाई जपत होत्या बरोबर ज्ञानोबरायांना. हा तुम्हाला विनंती दिली असेल रे मुक्ताबाई सारखी बहीण. गरिबी असू द्या तुमच्या बहिणीची, पण भाऊ आजारी पडला तर भावाच्या दारामध्ये 50 रुपयाचा भत्ता तरी घेऊन जाते. गरिबी बिचारीवाली तिचीवाली, पण ती तशी जात नाही ना, हलक्या हाताला जात नाही ती. अजून सांगू ताई, ऐकाल तुम्ही, खूप गोड ऐकू राहिल्या. तुम्ही दोघी जणी बहिणी आहेत. एक बहीण श्रीमंत आहे ताई, एक बहीण गरीब आहे. ती गरीब बहीण जर श्रीमंत बहिणीच्या दारात जर कधी आली ना ताई, तर त्या श्रीमंत बहिणीने स्वतःची श्रीमंती सांगत नका बसू. त्या गरीब बहिणीला विचारा, बाई देवा ना तुझ्या पदरामध्ये लय गरिबी टाकली, पण तुझ्या प्रपंचाला अडचण आली तर सांग बरं बाई मला, मी तुला मदत करेल बाई. कारण देवानं तुझ्या पदरात गरिबी टाकली. ऐका ना ताई, ती गरीब बहीण जर सासरात गेले ना, 10-20 मैत्रिणी जर एकत्र येऊन बसल्या तर ती स्वाभिमानानं सांगते, बाई मला पांडुरंगानं निवृत्तीनं देवानं फार श्रीमंत बहीण दिली. तिच्या दारात पाहिलं तर गाड्यांची रांग लागलेली, घरात पाहिली तर अशी एखादी वस्तूची उणीव नाही तिला. पण तिच्या दारात जर मी कधी गेले ना, तर तिची स्वतःची श्रीमंती सांगत नाही, माझ्या गरिबीबद्दल विचार करते ती. एखाद्या कधीतरी गरीब बहिणीचा आशीर्वाद घेऊन पहा. गरीब भावाचा, गरीबाचा. अरे तळतळा काय घेतात तिथं कोणाचा, इथं शाप काय घेतात कोणाचा, काय कोणाचा तळतळा घेत नका बसू, कोणाला शाप घेत नका बसू. इथं घेता आलाच कोणाचा तरी गरीबाचा आशीर्वाद घ्या. आयुष्य जगायचंच किती आपल्याला, काय भेटेल कोणाला त्रास देऊन. बरं जवळचेच त्रास देतात कधी कधी माणसाला. काय कोणाला त्रास देत नका बसू, कोणाचा तळतळा घेत नका बसू. एक काळ असा आहे, जवानी असेल, पैसा असेल, त्या काळामध्ये तुम्हाला एखाद्याला त्रास देणं बरं वाटेल, पण तो काळ निघून जात असतो. समोरच्याचा काळ कधी बदलून जाईल आणि तोही कधी आपला बदला घेईल. काळ कधी कोणाला माफ करत नसतो बरं का दादा. इथं चुकीचं कर्म केलं, एक दिवस त्याचा जबाब द्यावा लागतो. म्हणून ऐकूया, इथं बहीण भावाचं नात, भावाने भावाशी प्रामाणिक राहा. अजून असे काही 5-5, 10-10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नाही. काय करता त्या भावाच्या नात्याला? 5 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नाही. इकडे एक नात असे 5 वर्ष झाली येईनीशी बोलत नाही. काय पेटवायचंय त्या येईनीच्या नात्याला ताई? तिच्या दारात जाणार नाही, मी नको जाऊ बाई, तुला यमाच्या दारात जायचंय. ए ताई, 2 जीवाच्या मैत्रिणी भेटल्यात ना, आता प्रेमाचा सल्ला, 2 शब्द बोलून घ्या. आज झालेली भेट उद्या होईल का नाही होईल काय सांगता येईल ताई? काय सांगता येत नाही कधी कोणाचा निरोप येईल. 2 जीवाच्या मैत्रिणी भेटल्या ना, बोलून घ्या ताई. 2 जीवाची मैत्र भेटलीत रे, हे राजकारण गावकारण खड्ड्यात गेलं. अरे बालपणापासून मैत्री जपली आणि आज 5 वर्षाच्या राजकारणापायी आपण दुश्मनकी धरली. अरे मैत्रीला सुद्धा गेलो नाही आपण मित्राच्या. काय विरोध धरला? त्याच्या लग्न आहे त्याच्या मुलीचं, आपण गेलो नाही त्याच्या लग्नाला. काय करता त्या मैत्रीच्या नात्याला? काय कोणाशी वैर वगैरे ठेवू नका. 2 शब्द प्रेमाची माणसं भेटली तर बोलून घ्या. आपण म्हणावं रामभाऊ बोलावं 2 शब्द प्रेमाची. रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही. लोकांचे उत्तर खतरनाक असतात गणेश भाऊ. आपण म्हणावं बोला रामभाऊ, रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही. दिंडोरीला गेला ना रामभाऊच मी आला. आता कोणाशी बोलतो याडा? काय कोणाशी वैर वगैरे धरू नका. भगवंतानं सांगितलं ही काळजी करू नको, पण तुला वाटतच तुझा भाऊ मला मारेल, पण एक काम कर, नंदाच्या घराला श्रावण महिना आहे, अष्टमीचा पर्व काळ आहे. रात्रीची 12 वाजलेले, यमुना मातेला पूर आलेला आहे. आता पायामध्ये बेड्या आहे, उचलीला कमळापती पायी. यमुना मातेला दर्शन दिलं, गोकुळामध्ये स्वारी झाली, तिथं माया जन्माला आली होती. मायेला घेतलं वसुदेव बाबाने, परत मथुरेत आली. आता मात्र संत जनाबाई सहजच यशोदेच्या घरी गेल्या आणि आमच्या जनाबाईला कळलं की यशोदेला मुलगा. असं कळाल्याबरोबर अंगणामध्ये आल्या. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 पुत्र झाला यशोदेला.
पाठीमागं म्हणा बरं का ताई, एवढी गवळण म्हणा. मला माहिती आहे तुमचे होठ हलू राहिले, पण बरं ते गवळण म्हणलं का होठ हलतात, ते बरोबर वाणीला येऊन जातं मस्त. तुम्हाला खूप देवानं गोड आवाज दिला, त्या आवाजाचा फक्त इथं उपयोग करा. नाही तर काय काय मावले आवाज घरी काढीत, अशा दम देता नवऱ्याला पप्या काय कळत नाही रे तो बापाला. उठला का उसात, उठला का उसात, रान डुकरात तो बापत फरक नाही म्हणली. नाही नाही, असं नवऱ्याला नाही बोलायचंय. इथं भजन करण्याकरता देवानं आवाज दिला ना, म्हणा माझ्या पाठीमाग. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. तुम्ही तर नुसता पांगारा करून टाकला मावशी. नाही त्याचं काही नाही, तुम्ही ते अशा गटगट धरून बसल्या म्हणून गडबड झाली तुमच्या. अशा जरा एका आवाजात ना अगं नळ भांडण झालं तर कोणाचा आवाज निघू दे तिने. तुम्ही इथं तुम्हाला भुका लागल्या काय नेमक्या. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. असा गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वा छान छान, एकदा टाळी वाजव त्यांच्याकरता. जनाबाईनं मारलेली हाक संतोष बाबा तुकोबराने ऐकली. गोकुळीच्या सुका बाळकृष्ण नंदागरी. हो किती सांगू मी, हो किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. सांगू मी, सांगू कुणाला, किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजन थरथरले. हो गोपी आल्या नटून कृष्ण दिसतो उठून, गोपी आल्या नटून कृष्ण दिसतो उठून. नव्या नवतीचा शिंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद भयो जय कन्हैया लाल. हाती लिनो घोडा लिनो कोर लिनो पालकी. एकदा बाबा करता टाळी वाजवा आमच्या मस्त पैकी. किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. नंदगरानंद भयो जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. नंदगरानंद भयो जय कन्हैया लाल की. जिकडं तिकडं आनंदाचं वातावरण. बरं आता थोडे देव मोठे झाले, मग थोडेशी या कानीचे त्या कानीला व्हायला लागले देव. तुम्ही नका सांगू, यांना विचारतो पोरग किती महिन्यात झाले या कानीच्या कानीला होतं. काय म्हणशील बाबा, मी त्या भानगडीतच पडते नाही. कधी कधी एवढी आज्ञा नाही पोराचे बाप आपण म्हणावं पोरग किती झालं, तेव्हा का नव्हते पप्पा जायलाच माहिती कितीला काय. म्हणजे कधी कधी एवढे लोक भ्रमात. बरं तुम्ही नका सांगू, तुम्ही सांगा पोरग किती महिन्यात झाले या कानीच्या कानीला होतं. 6 महिने. वा वा छान छान. हा अजून अजून बरं एखादी आता MS 45 ना सांगितलं, आता एखादी MS 25 सांगा, म्हणजे 25 वर्षी सांगा. गोपिका किती महिन्याचं. बरं 5 महिन्याचं, काही नसा. ऐका ऐकून ठेवा. पोरग 6 महिने 27 दिवसाचं झालं बरोबर या कानीची त्या कानीला व्हायला सुरुवात. अजून परमात्मा थोडे मोठे, एक हात पुढे एक पाय मागे. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रागत रंगणी रंगनाथ रंगनाथ
आमच्या बाबा करता जोरदार टाळ्या आमच्या गौतम बाबा करता बहुत बढिया. आता देव थोडेसे मोठे झाले ऐका बरं का. आता देव थोडेसे गल्ली गल्लीने फिरायला लागले. मग थोडे जोडीदार केले, काही बेवडे काही गांजेडे. तुम्ही ऐकू राहिले ना सगळे. असे भंगार नाही गोपाळात गेले, शुद्ध भावाचे गोपाळ एकत्र केले. कधी कधी दारूवर बोलत असताना व्यसनावर बोलत असताना या दारुड्यांचा बेवड्यांचा रोष आमच्यावर नामदेव बाबा म्हणत असतं. ती बेवडी आमच्या खिशातली बेतू रे महाराज. काय जातं तुम्हा महाराज लोकांच्या खिशातला, आमच्या खिशातलं काय जात नाही. पण ज्याला लय दारूचा नाद आहे त्याला म्हणा बेवड्या तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय. मग जाय कधीतरी त्याचा प्रपंच पाहण्याकरता. कधी कधी लोकांना वाईट वाटतं आणि मी लई टेन्शन घेत नाही दिवसाने कर. तुम्ही परत मला बोलवावं मी परत इथे येऊन कीर्तन करावं माझी अपेक्षा पण नसते. फक्त माझं एवढंच येतोय नामदेव बाबा प्रत्येक कीर्तनातला. माझ्या एका कीर्तनामध्ये 5 लेखला ज्ञानोबारा निवृत्ती जर निवृत्तीना देव कळलं ना मी म्हणतो आपलं कीर्तन सफल झालं. 5 बहिणीला जनाबाई मीराबाई कळल्या ना सफल झालं कीर्तन. लय काय हो. पण माझ्या मी मस्तीत कीर्तन करणारा महाराज मेली लोड नाही घेत टेन्शन नाही घेत. पण जबाबदारी बरं. कधी कधी लोकांना वाईट वाटतं. माझा प्रत्येक मायबापाला ओपन प्रश्न आहे. सांगा मी लेकराच्या नात्यानं तुम्हाला प्रश्न विचारतो. पण या मायबापाला वाटतं माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं व्हावं. प्रत्येक बापाला काळजी असते ताई दादा. एकुलती एक मुलगी होती आमच्या बापाला. वाटलं कल्याण करावं आमच्या बापाला पोरीचं. श्रीमंत घरचा जावई पाहिला, कर्ज काढून लग्न केलं आमच्या बापानं. काय वाईट केलं. सुखानं लेक वाटी लावली. लेक 3ऱ्या दिवशी माहेरात आली तर पोरीच्या डोळ्यातून पाणी आलं. बापानं सांगितलं पोरी 18 वर्षाची झाली आजपर्यंत डोळ्यात पाणी नाही दिलं. आज काय झालं पोरी डोळ्यात पाणी आला. काय नाही बाबा उगाच पाणी. नाही सांग वाटलं होतं बाबा तुम्हाला एकुलती एका मुलीचं कल्याण करायला. ए पुरी सावकाराकडून कर्ज काढून लग्न केलं. मी काय वाईट केलं तुझ्या आयुष्याचं. वाईट एकच झालं आजच्या दिवसाला मला माहेरात यायचं तर तुमचे जावई बापू भरपूर पिऊन आलेत व्यसन करून आले. ए देवसानीकर ऐकलं आमच्या बापानं जावई दारोड्या निघाला ना त्या दिवसापासून लेकीच्या दारात पाऊल नाही ठेवला. पण शेवटी बाप आहे ना तू. बापाचं लेकीचं नातं लय आतुट असतं ताई. एखाद्या दिवशी संकट आलं तर मुलीला बाप आठवतो. मुलाच्या जीवनात संकट आलं मुलाला आई आठवते. एखाद्या दिवशी जर आई रागवली ना मुलीवरती तर मुलगी बापाकडे पळत जाते हक्कानं. बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलाच्या जीवनात एखाद्या दिवशी संकट आलं एखाद्या दिवशी वडील रागवले तर लेकरू आईकडे पळत जातं. आईच्या पत्राला घट्ट पकडतं आणि आईला विनंती करतं आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. आई नावाचं पात्र पवित्र आहे. बाप नावाचं पात्र पवित्र आहे आपल्या जीवनामध्ये. आपण ऐकतो महाराष्ट्रभर तुम्ही श्रावण महाराजांच्या मुखातून बाप ऐकतात. नुसतं मी बाप सांगत नाही माझ्या घरातला बाप तेवढा सुखी म्हणून आज जग ऐकतं. प्रत्येक जणांच्या थिएटरला असं ना ऐकतो आपण आपल्या बापाचं जीवन किती कष्टाचं आहे. ए पोरांनो सावधान. आज जबाबदारी घेऊन आलो आपण. बरं मी तुकोबरांचा पुरावा देऊन सांगणार आहे. पोराची जबाबदारी वाईट वागणं नाही. मुलीची जबाबदारी वाईट वागणं नाही. पुरीची जबाबदारी आपल्या बापाचं नाव वाढवणं. पोराची जबाबदारी आहे भावांनो आपल्या बापाचं नाव वाढवणं. वाढवी महत्व वडिलांची शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांची. आपण ऐकलं प्रत्येकाने काय असो रे आमच्या जीवनातला बाप. उरामध्ये माया त्याच्या काळ्या गावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा गला ओटामधी हसू जरी कनावाकला. गड्डीभर तो ताम जरा ऐक त्याची दापर. लई अवघड आय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड आय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. अत्यंत कष्टाचं जीवन आहे आपल्या बापाचं. पण अधूनमधून आठवण आली का लेकीला फोन करायचा बाप पोरी कसं चाललं तुझ्या आयुष्याचं. ऐका बरं का ताई किती शुद्ध भावाचे गोपाळ ऐकून जायचे ना. ऐका गोपिकांनो बहिणींनो. अधूनमधून फोन आला बापाचा कसं विचारावं पोरी कसं चाललं तुझ्या आयुष्याचं. पोरीने विचार करावा लय कष्टाचं जीवन गेलं माझ्या बापाचं. लोकांच्या तिथं 6 महिने घातली माझ्या बापानं. लय वाईट दिवस काढली. आता कुठंतरी सुखाचे दिवस आले तर आजारानं थैमान घातलं. लय आजार माझ्या बापाच्या पाठीमागं.
आणि माझा प्रपंच जर दुःखात चालला तर माझ्या बापाला माझा बाप जगणार नाही. पोरीने सांगावं बाबा लय आनंदी आहे माझा प्रपंच. माझा प्रश्न आहे तुम्हाला, व्यसनी माणसाचा प्रपंच आनंदी असतो का? कधीतरी त्या व्यसनी माणसाच्या घरातलं चित्र अरे 300 रुपये रोजाना जाती त्या बेवड्याची बायको. 300 रुपये कमवून आणले तर 200 रुपयाचा बाजार केला. 2 बाळं होती, लहान लेकरू तापानं पणपण तापलेलं होतं. सायंकाळ झाली, तिला वाटलं मी सकाळी घेऊन जाईल. स्वयंपाकाला बिलगली, चौथीला जाणार पोरगी पिशिडीच व्हायचीच होतं. तेवढ्या दारुड्या बापाला पोराला लात मारली, बायको जवळ गेला. 100 रुपये दे मला दारू प्यायला. तिने सांगितलं नाही हो धनी माझ्याकडे 100 रुपये नाही. म्हणता की लात मारली देवसाने कर. हातातली भाकरी चुलीत गेली, पाण्यानं तांबे भरलेलं होतं, कलांडला सांडला, पाण्यानं चुली विझवून गेली. तानं बाळ होतं ना मांडीवर, कानं झालं, आहाराजवळ गेला, त्याला चटका बसला. चौथीला जाणारे पोरानं पाहिलं, भावाला चटका बसला. बापाचा हात धरला, सांगितलं बाबा आई देत नाही ना तुम्हाला दारू प्यायला पैसे, मी देतो. मी सांगतो आईनं कुठं ठेवले म्हणून. बाबा या डब्यात का नाही आईने जपून 100 रुपये ठेवलेले असेल. का सांगितलं असेल पोरानं? अरे चौथीला जाणाऱ्या पोराला सुद्धा माहिती, माझ्या बापाला जर 100 रुपयाची लालू दाखवली तर माझा बाप माझ्या आईचा मार बंद पाडेल. अरे मग आम्ही 40चे झालो, 50चे झालो, आम्हाला नाही लाज वाटू त्याच्याबद्दल काही? पूर्वीच्या काळी एखादं पोरग व्यसन करून आलं गावात, लोक म्हणायचे अरे कुठं नादाला लागतात त्याच्या, द्या सोडून. हल्लीच्या काळात एखादं पोरग पिऊन आलं ना, शिवीगाळ करायला मारतात धरून पोरं चौकामध्ये. काय कोणी कदर करत नाही. कळालं तुमच्या कष्ट करणाऱ्या आईला, कळालं आपल्या कष्ट करणाऱ्या बापाला, पोरग चौकात धरून मारलं म्हणून. एक पोरग पळत पळत गेलं, ए काकू काय स्वयंपाक करत बसली, पोरला मारलं तुझ्या चौकात. तोंडातून रक्त येईपर्यंत ग तिच्या डोळ्यातून पाणी आलं. गरिबी होती बिचारीची, डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं देवा काय माझ्या नशिबात असं पोरग दिलं, ज्याच्याबद्दल रोज वाईट बात माझ्या कानावर येते ना. मला नसताही दिला असा मुलगा तर मी वांज राहिले असतं तर काय बिघडलं असतं देवा. वाटू नये आपल्या आईला कधी मी वांज राहिले असतं बरं झालं असतं. ए पोरांनो वाटू नये आपल्या बापाला. लय कष्टानं संसार थाटला, लय ऋषीनं संसार केला, पण लेकरांना माती केली उभ्या आयुष्याची. असं कधी आपल्या मायबापाला वाटू नये. म्हणून जबाबदारीनं बोलतो. शुद्ध भावाचे गोपाळ एकत्र केले. ताई मी फार जबाबदारीने बोलतो बरं का माझ्या बहिणीनं, तुमच्यावर सुद्धा लई मोठी जबाबदारी. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते. ताई चांगली मैत्रीण करा. जसे गोपिकांच्या जीवनामध्ये चांगल्या गोपिका होत्या, गोपाळांच्या जीवनात चांगले गोपाळ होते. केरला नावाची स्टोरी आहे, अख्ख्या जगानं पाहिली ती. जबाबदारी म्हणून आलो ताई, फार जबाबदारी पाळा आपल्या जीवनातली. काय काय मुलींचा सुद्धा विरोध आहे आम्हा महाराज लोकायला. बाबा आमच्या मनानं पती केला, आम्ही काय बिघडलं. आईचा विरोध होता बापाचा. असं ताई अगं तुझ्या आईचा विचार नाही केला, तुझ्या बापाचा विचार नाही केला पुरी. तू फार मोठी जबाबदारी घेऊन. ए ताई आपला जन्मच नव्हता ना, नवस केला आपल्या बापानं आपल्या करता. पांडुरंगा दिली असती मला सोन्यासारखी मुलगी ना, काय बिघडलं असं. कधी कधी दत्तप्रभू देव कधी कधी नवसाला पावतो गरीबाच्या, हाकेला लवकर हाक देतो. मुलगी दिली आमच्या बापाला, आनंद झाला देवसाने कर. अख्ख्या गावाला पेढे वाटले. पाटील पेढे घ्या. कसले? मुलगी झालीत पाटील मला. ऐका बरं ताई, नुसत्या गोपिका गोपाळ ऐकू नका. हे उदाहरणं घरी घेऊन जा, कल्याण करतील ते उदाहरणं तुमच्या जीवनातले. रोज तर कीर्तन ऐकून आपण रोज ऐकून निघून जातो, पण ऐका ताई फार जबाबदारीने बोलतो मी. समोर मीडिया चालू आहे. मुलगी दिली आमच्या बापाला, गावात पेढे वाटले. पाटील पेढे घ्या. कसले? मुलगी झाली आपल्याला. आता आमचा बाप राबत होता, कष्ट करत होता, लेकीच्या शाळेला पोराच्या शाळेला खर्च करत होता. 15वीला गेलेली मुलगी होती देवसानेकर, 13वीला मुलगा होता आमच्या बापाचा. एक दिवस गावातला माणूस भेटला, सांगितलं पाटील तुमची पोरगी का नाही एका पोराच्या मोटरसायकलवर जाताना दिसली मला. ओ पाटील असं अभद्र नाही बोलायचं बरं माझ्या मुलीबद्दल. विश्वास आहे पाटील माझ्या पोरीवर माझा. माझी पोरगी कधी जीवनात चुकीचं पाऊल उचलणार नाही पाटील. हे ताई पोरांना भावानो फार विश्वास असतो बरं आपल्या मायबापाचा आपल्यावरती. कॉलेज जीवन जगत असताना, शालेय जीवन जगत असताना, हे माझ्या बहिणीनो आपल्या मायबापाचा पवित्र कधी विश्वासघात होईल असं कधी जीवनात चुकीचं पाऊल उचलू नका. पाटील असं अभद्र नाही बोलायचं माझ्या मुलीबद्दल. विश्वास आहे हो पाटील माझी पोरगी असं चुकीचं वागणार नाही. एवढा विश्वास असणारा पोरीवर 3रा दिवस नाही उजाडला दिवसाने कर. त्याच पोरीनं बापाच्या तोंडावाशी लग्नाचे कागदपत्र फेकून दिले. सांगितलं बाबा लग्न करेल त्याची नाही तर मरून जाईल बघा बाबा. पोरीने सांगितलं, बापानं सांगितलं पोरी तुझा जन्मच नव्हता तुम्ही नवस केला. नवसा सायसना झाली तर अख्ख्या गावाला पेढे वाटली. आणि आज जर या गावाला वाईट बातमी कळली ना मला जीवन जगता येणार नाही. ओ बाबा लग्न करेल त्याची नाही तर मरून जाईल बघा. डोळ्यात देखत पोरगी निघून गेली देवसाने कर. पण भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नाही. तुम्ही कोणाचा तरी पवित्र विश्वासघात करत असाल ना, एक दिवस केलेलं चुकीचं कर्म सुद्धा आपला घात केल्याशिवाय राहणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. 10वा दिवस नाही उजाडला पोरीला, मारायला लागला तो. आता दारू प्यायला लागला. पोरीला पश्चाताप झाला. बापाचं ऐकलं असतं तर आयुष्याचं कल्याण झालं असतं.
12:30 वाजता तर कंबरड्यात लात मारली रात्रीला. जाय तुझ्या बापाला म्हणते एवढी इष्टी टिकन माझ्या नाव कर. निघाली पोरगी माहेरात. पहाटे पोरगी माहेरात आली तर मायबापाच्या घराजवळ गेली. ताई ऐका ना, तर मायबापाच्या घराला कुलूप लावलेलं होतं, टाळा लावलेला होता. शेजारची चुलती झाडलोटच करत होती. शेजारच्या चुलतीला विचारलं, काकूच म्हणतात तुमच्याकडं? काकू कुठं गेलेत आई वडील? घराला टाळा लावला. ऐक पोरी, ज्या दिवशी त्या पोराच्या मोटरसायकलवर निघून गेली ना, तू हा रस्ता धरला, तुझ्या बापानं शेताचा रस्ता धरला. झाड लावलेलं होतं लहानपणी, झाड लहानचं मोठं झालेलं होतं. त्या झाडाजवळ तुझा बाप गेला आणि एक दोर घेतला आणि फाशी घेऊन टाकली पुरी तुझ्या बापानं. मग काकू माझी आई कुठे? अगं ऐक, तुझा बाप घरला ना म्हणून तुझी आई पाहण्याकरता गेली. बापाचं प्रेत टांगलेलं पाहिलं, दुसरा दोर तुझ्या आईनं घेतला आणि त्या झाडाला फाशी घेतली. मग काकू माझा सोन्यासारखा भाऊ कुठे? आई मायबाप घरले ना म्हणून पोरगं पाहण्याकरता गेलं. मायबापाची पेरतर टांगलेली पाहिली अशी समोर. फवारण्याचं औषध पडलेलं होतं शेतीचं. फोडली बाटली घटघट पिऊन तो मरून गेला. ए माझ्या बहिणीनं भावानं, आपल्या वागण्यामुळं, आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपल्या मायबापाच्या जीवनाची बर्बादी होत असेल ना, आपलं जीवन शिक्षण तरी काय कामाचं? विठ्ठल परमात्म्याने शुद्ध भावाचे गोपाळ एकत्र केले. आता गोपाळाशिवाय देव राहत नाही आणि देवाशिवाय गोपाळ राहत नाही. महाराज म्हणतात एवढंच नाही, एवढा छंद लागला परमात्म्याला. ऐका बरं का, किती छंद लागला. अभंगाचं दुसरं चरण ऐकून घेऊया मस्त पैकी छान. एवढा त्यांचा छंद देवा, 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 एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा, काय सेवा, काय सेवा भक्तीची, काय सेवा, काय सेवा, काय सेवा भक्तीची, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. छंद वेगळा, संतांचा छंद वेगळा आणि जीवाचा छंद वेगळा. जीवाला काय बहुत छंदाचे भुवाशे जन, प्रत्येकाचा छंद आहे. बघा गौतम महाराजांना मृदंग वाजवण्याचा काय बला 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 छंद आहे. संतोष महाराजांना चाली गाण्याचा काय हो, मला कीर्तन करण्याचा काय, तुम्हाला कीर्तन श्रवणाचा काय. इथं प्रत्येकाचा छंद वेगळा आहे. हा बर, संतांचा छंद गोविंद गोविंद मना लागलिया छंद, भगवत साधना करणं हा संतांचा छंद आहे. बर, देवाचा छंद आहे, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते. अभंगाच्या पहिल्या चरणाचा थोडक्यात मस्त भावार्थ विचार करू आणि जन्माकडे जाऊ आपण मस्त बघी. आता ऐकूया, फक्त ऐकूया मस्त. छंद 3 गोष्टीनं कोरमाडल्या जातो, म्हणजे संपल्या जातो. एक, शरीर स्वच्छतेचा भेद आडवाला का छंद संपल्या जातो. माणसाला जात आडवी आली का छंद कोरमाडल्या जातो. आणि माणसाला रूपाचा अहंकार झाला का छंद कोरमाडल्या जातो, संपल्या जातो. अशी 3 उदाहरणं पाहिजे. कधी कधी शरीर स्वच्छतेचा भेद आढळला का छंद कोरमाडल्या जातो. बरं का, आता अभंगाच्या पहिल्या चरणावर बरोबर येऊ आपण. पहा, आता एका मुलीचं लग्न झालं पण तिला भाग्यवान नवरा मिळाला. बिचारा 15 दिवसाला आंघोळ करायचा तो. तुमच्या लक्षात आलं ना. ती बिचारी वारकरी घराण्यातली होती. तिनं सांगावं, धनी रोज उठावं, स्नान करावं, तुळशीला पाणी टाकावं, रोज तुमच्या आईबापाचं दर्शन घ्यावं. तुम्ही जर नित्यानं पूजा केली तर मी हे सगळं करील. किती चांगली होती सांगणारी. त्याला हे सांगितले दुःख न झालं. तो बरा 15 दिवसाला करायचा, आता महिन्याला आंघोळ करायला लागला. असे बरेच उलट्या फिटिंगच्या गडी जीवनामध्ये. काय त्याला कळत नाही, विरोधानं चालणार ते. आवधानी रोज उठावं, आंघोळ करावी, देवाची पूजा करावी, तुळशीला पाणी टाकावं, तुमच्या आईबापाचं दर्शन घ्यावं. त्याला सांगितलं होतं. परत त्यानं आणखीन 15 दिवस वाढवले. तिला राग आला बिचारीला. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. यांना बराच सांगण्याचा प्रयत्न केला पण हे काय सुधरत. 5व्या महिन्याला ती बरोबर फारकतीचे कागदपत्रच घेऊन आली. बस 1 तारखेला तर एंडिंग संपलं. आता माझा मुद्दा असा आहे, कशामुळे फारकत झाली. शरीर स्वच्छतेचा भेद आडवा आला म्हणून. आता तो भेद देवाकडे नाही. कसा नाही. अभंगाचं पहिलं चरण. गौरी यांचे ताकबीरे, गौरी यांचे
ऐका बरं का, शरीर स्वच्छतेचा भेद भगवंताकडे नाही. महाराज म्हणतात गवळ्याची पोर आहे, ताक पिणारी पोर आहे, ती का चांगली आहे का? उदाहरणाचं आहे, पेंद्याच्या आईनं सुंदर ताक बनवलं. पेंद्याच्या आईनं सांगितलं, अरे पेंद्या काय गाई, अरे बाळा तुला ताक बनवलं. हे मस्त मसाला बिसाला काय काय मावल्या, म्हणजे नाजूक टाकणार, थोडासा मिरची मसाला, असं अशी भाजी बनवायची ना, चटकदार भाजी बनणार. पण काय काय मावल्या डब्या मसाला चव नाही कशाला. एखाद्या माऊलीच हात असा भाग्यवना असतं, लोणचं जर बनवलं तर ह्या वर्षी ते त्या वर्षाला पुरतं. एखाद्या माऊलीनं जर लोणचं बनवलं तर 8 दिवसाला उखाडे दडपावं लागत होती, सुद्धा येत नाही. पेंद्याच्या आहे ना ताक बनवलं मस्त. अरे पेंद्या ताक घे, घेतलं ते, घेतल्याबरोबर फुरकाच मारला, जरा बरं वाटलं पोटात गेलं. पण देवाची आठवण झाली. कोणाची? डोळ्यातून पाणी आलं पेंद्याची. ऐका बरं का मित्र, असं करा, देव असं जोडा ना जीवनामध्ये, ध्यान आल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. पेंद्याने विचार केला, हे जर आधी ताक माझ्या कानाला दिलं असतं तर किती बरं वाटलं असतं देवाला. पण आईला जर सांगितलं तर देणार नाही. मग त्यानं भरपूर असं पिऊन घेतलं. आता देवाला द्यायचं ना. मग माझ्याकडे पहा आता त्यानं काय प्रक्रिया केली. इथं सेंटर लॉक टाकला, इथून खाली जाणे नाही. आई जरा बाहेर कामधंदा करत होती, पण ते पाहिलं ती पेंद्याच्या, अरे पेंद्या कुठं चालला, ते तिथून कोण व्हायला लागला आईला. आईला डालवलं, म्हणजे डावलं, पळालं तिथून. पण पुढे गेले, त्याचा बालपणीचा मित्र भेटला. मित्र भेटावं पण तो गावात तरी नाही भेटू, लोकांमध्ये अजिबात भेटू नये. नाही तर आमदार जरी असलं तरी तो आमदारच म्हणणार. पण बालपणीचं, कारण ते मित्रप्रेम लय वेगळं असतं. पण डालवलं त्याला, गेलं ते. देव खेळ खेळत होते, तिथं गेले खून व्हायला लागलो. कोण? पेंद्या. कृष्णाने सांगितलं, पेंद्या असा पॉझिटिव्ह झाला सारखं काय बोलू राहिलं रे. पण ते देवानं जाणलं, अर याला काहीतरी द्यायचंय. आणि याचा जर स्वीकार केला नाही ना तर आपली रंगपंचमी होण्याची दाट शक्यता आहे. आता हे कवर मुखात राहील. असं कळून घेतलं देवानी ना, आ केलं. आ केल्याबरोबर होतं तेवढं मुखातलं ताक पेंद्याच्या परमात्म्याच्या मुखात सोडलं. पण महाराज म्हणतात, गवळ्याची ताक बिरे कोण पोरे चांगली. ताक सेवन केलं. महाराज म्हणतात, गवळ्याची ताक बिरे कोण पाहता गोवळी, काय त्यांची उष्टावळी. स्वीकार केला परमात्म्याने. का? एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. बर बर बर. कधी कधी शरीर स्वच्छतेचा भेद आडवा आला, हे आपल्याकडं, पण देवाकडं नाही. कधी कधी माणसाला जात आडवी ती जात. मग त्या जातीचं उदाहरण दिलं. पहा बरं का ना, प्रमाण किती गोड सांगायचं. आता अभंगाच्या 3ऱ्या चरणात येच बरं का. आता क्रमक्रम लवकर विचार करा. कौरवांकडे गेले शिष्टाई करण्याकरता भगवान पांडवांना घेऊन. ए पांडव कौरवांनो, द्या थोडीशी जागा. पांडवांना किती द्या? दिंडोरी द्या, पेट द्या, कळवण द्या, चांदवड द्या, निपाड द्या. एवढी जरी जागा दिली तर बरं होईल. बरं, त्याला लय घमेंट होती, अहंकार होता त्या कौरवांना. भगवान पाहुण्यासारखं आलं, पाहुण्यासारखंच बोलायचं. म्हणजे असं सुईच्या टोकावर एवढी जागा मावेल एवढी सुद्धा देणार नाही. नाही चला चालता पाऊल काढला लगेच. पहा बरं का, दुर्योधनानं सांगितलं, भगवान पंचपक्वानाचं जेवण केलेलं, जेवण करून जा. काय खाता तुमच्या घरचं अन्न? तुम्हाला थोडीशी दया नाही. जाईल म्हणली मी, खाईल कोणाच्या घरी? म्हणली विदूर काकाच्या घरी. विदूर काकाचं नाव घेतल्याबरोबर त्यानं लगेच जातीचा विषय काढला. भगवान काय जाता म्हणले त्याच्या घरी? अहो तो दासीचा पुत्र आहे. तो कोण आहे? दासीचा पुत्र आहे. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी. प्रल्हादासी. पण जातीचा भेद तुमच्या आमच्याकडे, पण भगवंताकडे नाही. तो कसा? आता ऐकूया. भगवान गेले विदुर काकाच्या घरी गेले. तुळशीला पाणी टाकून प्रदक्षिणा करत होते, भजन चालू होतं. हरे रामा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे
कृष्ण हरे हरे. असं भजन केलं होतं दिव्य दुर्गा कथा, देवच दिसला. किती आनंद झाला असेल. सांगितलं का तुला लगेच ए पटकन स्वयंपाक बनव. काय नव्हतं घरामध्ये. मग कण्या होत्या कण्या. त्या कण्या म्हणजे आताच्या भाषेत बाजरी शिजवायची बा, मेळवण करायची आपले जुने लोक. कधी कधी जुना काळात असं होतं मेळवण खाऊन जगलेली माणसं बरं का ही जुनी माणसं. आता आपल्याला थोडासा पैसा चढला आपल्याकडं म्हणून घेमेड चढली, सहज बोलून जातो आपल्या बापाला काय केलं आमच्या करता म्हणू नका. अरे लय वाईट दिवस काढलेले आहे जुन्या माणसांनी. त्या कण्यात शिजवल्या म्हणले आणि बसले भगवान. पण तुकाराम महाराज म्हणतात देव जेवणा करता बसले, पण एवढ्या कण्या सुरू केल्या खाणं कदा सकाळचा उपास लागला होता देवाला. हा विदुरा घरच्या काय उपवास पडिली होती. हो काय ते उपवास पडिले, काय उपवास पडिले, काय उपवास पडिले, काय उपास पडिले होते, काय उपास पडिले होते, काय उपास पडिले होते, काय उपास पडिले होते. गण्या भवते विदुराच्या, गण्या भवती विदुराच्या, इवडा त्यांचा छंद देवा, इवडा त्यांचा छंद देवा. भवती विदुराच्या, गण्या भवती विदुराच्या, इवडा त्यांचा छंद देवा, इवडा त्यांचा छंद देवा. महाराज म्हणतात काय उपवास पडे. देवाला तसा कालचा उपास लागला होता म्हणले. हे द्वादशी सोडायला तसे आपले लोक जेवायला बसतात ना. कण्या भोवते विदुराच्या, काय उपवास पडिले होते. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या, परमानंदे झाला मनमोहन मुरली. शेवटचा दृष्टांत दिला तुका म्हणे खूप जादाशी रूपराशी येन कळा, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते विठोबा रखुमाई, 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 जगत देवा देवा जगत श्री केशवा विनंती परे केशवा विनंती मा, परे केशवा विनंती मा. जीवानी तुझे वर्णी, जीवानी तुझे वर्णी, जीवानी तुझे वर्णी, जीवानी तुझे वर्णी गुणा. प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. आता जरा खोड्या सुरू झाल्या बर का. देव मोठे झाले ना. घडलं असं आता लहान 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 मुली घे बोला. खोड्या करी 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 मना मोना. बर ऐका ऐका जरा खोड्या सुरू झाल्या. नका हार नका जड होईल त्यांना बरं का. चोपदार विनायक राहू दे जरा. घालायचं का एक तर आधीच विना जड त्यात मूर्त लहान. बा तुम्हाला झेपला तर झेपू द्या, नाही तर काढून ठेव, काय टेन्शन नका घेऊ. असा जरा टाळी वाजवा विनय करे करता मस्त बघा असं मस्त. ऐकू आता ऐका. तुम्ही वाटलं तर मला खुनवतच हां म्हणजे काढायचं आहे असं हार. ऐका आता आपल्याला अजून 15-20 मिनटं चालेल ना नामदेव बाबा, चालेल ना. चालेल ऐकूया. मग बऱ्याच खोड्या सगळ्या बचत गटाच्या बराच्या अख्ख्या एकत्र आल्या. देवसाण्याच्या भागदेव पार सगळ्या एकत्र आल्या. सगळ्या यशोदेच्या घरी गेल्या. यशोदे बाहेर आली. यशोदा सांग बाई तुझ्या कानाला, आवरी आवरी आपुला काना नाशी आल्या मुच्या सुना. सांग बाई तुझ्या कानाला. अगं काय केलं हे तर सांगा आधी. पहिली पुढं आली बरं का. पहिली पुढं आल्याबरोबर तिनं सांगितलं
परवाला मुच्या घरा ए यशोदे दारी निजला होता म्हातारा घेवोनी ताकाचा डेरा सैरा वैरा फोडीला. अगे यशोदे बरं झालं बाई माय सासरा चोपदारासारखा भक्कन होता. काय झालं अगं डेरा घेऊन आला झोपलेला होता सासरा पोटातच टाकला पोटावरच टाकला. अगं मेला असतं बाई तू. बर दुसऱ्याला विचारलं काय केलं माझ्या कानानं. दुसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणी. यशोदे पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देऊनी. यशोदे गाठ बाई कुणाशी सुटे ना यशोदे बाळ तो जाताना कुटवर सोसो दिंगा. बर अजून तिसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. यशोदे हे ग बाई आमाशी पावेना यशोदे बाळ तू जाताना कुटवर सोसो धिंगाणा. यशोदेने ऐकून घेतलं हे सगळं. म्हणले असं माझा काना असा. शेवटी आई येते. आईला किती खोडीचं लेकरू असलं म्हणून तिला खोडीचं वाटेल का ग. ए आई नाही ना. आणि जिला खोडीचं वाटेल ती सख्खी असेल का ग. यशोदेने सांगितलं का ग माझा काना असा. माहितीये का माझं बाळ कसं आहे. बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ सगुण गुणाचे ताणे. बाळ दिसतंय गुजिरवाणी ग बाळ दिसतंय गुजिरवाणी बाळ दिसतंय गुजिरवाणी ग बाळ दिसतंय गुजिरवाणी. काय सांगता गाराणे ग गोकुळच्या नारी काय सांगता गाराणे ग गोकुळच्या नारी. काय सांगता गाराणे ग गोकुळच्या नारी काय सांगता गाराणे ग गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजिरवाणी 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ का लटकाच घे ताळ ग देवसान्याच्या नारी. हे माहिती का माझा सावळा ग चिमणा माझा गवळणीत खेळे राजा. अगं तुम्ही मोठ्या डाल ग जग. शिव्या द्यायला लागली यशोदा कोणाला. बरं यांच्या शिवाय तर यशोदाच्या शिवाय थोडा फरक होता. तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल बरं का. आता ऐका. यशोदा म्हणते तुम्ही लपून याचा भावरा आळ घेता शारंग धरा. माझ्या पाठीमाग म्हणा बरं एवढं एवढं म्हणा एवढं एवढं. तुम्ही लपून याचा भावरा ग तुम्ही लपून याचा भावरा आळ घेता शारंग धरा ग आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. अगं तुम्ही 12 घरच्या 12 अगं तुम्ही नाही ग इथे तर चाललं. यशोदा काय म्हणत होती 12 घरच्या 12 घरच्या 12 घरच्या शिव्या बर का 12 घरच्या. आणि आपली आई फक्त लेकरू काम धंद्यात बिजी असावं आई आणि लेकरून येऊन ते लाटणं उचलावं पळपट उचलावं पीठच घेऊन पळावा असा राग येतो आपल्या आईला. आणि राग आल्यावर आपली आई म्हणते 12च्या. बस आलं तुमच्या लक्षात. ज्याला लक्षात आलं त्याला धन्यवाद. चला यशोदा म्हणत होती 12 घरच्या. एक पाहुणी आली होती. एवढी पाहुणी सांगायची. गोपाळ मस्त झालं बरं का. आता ऐका 12:30 बरोबर थांबायचं आपल्याला. 10:30 सुरू झालं 12:30 बरोबर ऐकूया. पाहुणे आलेली होती. ती पाहुणी म्हणे सगळ्याच्या घरी गेला आपल्या घरी येऊन पाय काना पेन त्याला सांगितलं घर नंबर टिपून घे रे यात ना घर नंबर टिपून. ती घरी गेली. मस्त पैकी दही दूध तूप लोणी मस्त अशी माड भरून ठेवली. यानं टोळीच घेतली या देवानं. चोर आता चोर का चोरी करायला पुढे येत असं की मस्त मंडून बसली पुढं पायरीवर. देव अख्खे गोपाळ घेऊन गेले. काय मंत्र म्हणायचं ते म्हणलं. ते सगळे गोपाळ मध्ये गेले. दही दूध तूप लोणी खाऊन घेतलं. पण आता जाता जाता काकूला जी हॅरी घालायचं त्या पाहुणीला
जाता जाता मी आलो होतो असं गोपाळाला काय मंत्र म्हणायचे म्हणलं ते अख्खे गोपाळ बाहेर आले. देवानं जाण्या अगोदर असं हे शर्ट काढून टाकलं तर 5 वर्षाचं वय हाताला दही दूध तूप लोणी लावून घेतलं. कारण देवाला माहिती होती काकू लय खतरनाक आहे म्हणून. पाहुणी पण लय खतरनाक आहे, देवसानीची नाही तिथली चांगली. मग ते तिनं जर धरलं ते ती सोडणार नाही. मग पळायचं आताच पळून जाता येईल अशी सुटका करून घ्यावा. दही दूध तूप लोणी हाताला लावलं म्हणजे पळता येईल आपल्याला. ऐका का बसा बरं का भाऊ 2 मिनटं बसा. झालं आटपत आलं. हां बरं राहू द्या चावी राहू द्या काय अडचण आहे. हां चल ऐका गेले भगवान बसलेली होती. अल्ला जसं एक पोरग बाळ यावं तसं आलं. काकू जय हरी घातल्याबरोबर राग आला तिला. धरलंच हाताला देवाच्या आणि चाली उडे चाल म्हटली. आईला बोलायची तुझ्या काल काही केल्या बोलू दे ना. आता तर तुझ्या आईच्या हातात देच म्हटले चल आता लय बोलायचं. उडीत चालवलं भर चौकात. तिचा नवरा तिथंच उभा होता तो गवळी. म्हणून देवानं अंदाज केला अरे गिऱ्हाईक हजर येत म्हणे. काकू अगं तुला काही लेकर बाळा झाले नाही का, तुला काही दया आहे की नाही. काय झालं का ना. अगं काकू माझा नाजूक हात आणि माझ्या हाताला आता एक काम कर ना हात थोडा बदलून तर घे. हात सोड ना हा हात धर म्हणून हात काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचाच हात दिला. चालली काकू उडीत यशोदे बाहेर आहे. तिचा नवरा म्हणायचा अगं तू माझ्याकडं पाय, अगं तू माझ्याकडं पाय. काय केल्या म्हातारीकडं पाय ना नुसती उडीत झाली. यशोदे बाहेर आहे. तेवढ्यात का ना गेले. यशोदेला सांगितलं आईला सांगितलं मला कडेवर घे. खतरनाक गिऱ्हाईक आलं म्हणजे आपल्या दारामध्ये चल पाहायला जायचं. घेतलं कडेवर यशोदेनं. यशोदे बाहेर ते असं पाहिल्याबरोबर त्या म्हातारीनं तिच्या हातात देव पाहिल्याबरोबर तिनं सांगितलं हिच्या हातात जर मला पकडून द्यायचं तो जर हिच्या हात कडेवर आहे तर मग माझ्या हाताला कोण आहे. म्हणून पाहण्याकरता गेली तर पप्प्याचा बापच निघाला. आणि मग सांगितलं माय पप्प्याचा बाप तुम्ही कधी आले. पप्प्याच्या बापानं सांगितलं अर्ध्यात असं म्हणून भांडू राहिलो माझ्याकडं पाय माझ्याकडं. बरं काय होतं तरुणपणाचा असा संसार थाटल्या जातो. म्हातारपणातच काय बिघडतं. काही केल्या म्हातारीकडे पाहत नाही. काय अगं म्हातारीला आधार दिला पाहिजे म्हातारीनं. हां अशा बऱ्याचशाच खोड्या केल्या बरं का. मग सांगितलं हा ब्रह्मविदेचा जनिता तुम्ही याला धरू हा काहीसा येईल आता गोकुळाच्या. एक दिवस घरात खोडी केली आणि मग शेवटी शाळेमध्ये टाकलं. उद्या जाई राणा सगळे गोपाळ यमुनेच्या तीरावरती खेळ खेळायला लागले. मस्तपैकी रंगले खेळ. हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा दांडू पोरा खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू अबक दुबक दिबक अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ बाळू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ बाळू. खेळ भवरा बाई खेळ भवरा बाई खेळ भवरा खेळ भवरा बाई खेळ भवरा खेळ भवरा बाई खेळ भवरा. हो या रे गीता नवरा खेळ भवरा बाई खेळ भवरा बाई खेळ भवरा खेळ भवरा बाई खेळ भवरा बाई खेळ भवरा. हो खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी. हो खेळतात नाना परी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. ओ खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. घोंगडी हरवली. खेळू लागलो सुरकवडी माझी 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 घोंगडी हरवली.
टाळी वाजवा महाराजां करता. अरे मस्त पैकी वा वा वा. पहिली चाल आठवली असेल तुम्हाला. या राऊजी बस आलं तुमच्या लक्षात. बस 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 बस. खेळ मांडीला लगोरी आ खेळ मांडीला लगोरी खेळता ती नाना परी खेळता ती नाना परी खेळ मांडीला लगोरी. आता खेळू लागलो सुरकावली माझी असं हरवली. आता मी पाठ करील बरं मस्त असं. एकदा टाळी वाजवा एकदा मस्त गायचं तर नाही असं गाणं देवाला आवडतं बरं का. मस्त अरे छान मस्त. खांदीबार पोटी भूक काय खेळायचे सुख. खांदीबार पोटी भूक. श्रावण महाराज आम्हाला लागली भूक. तो जर कीर्तन वाढवलं तर लई मोठी होईल चूक. बस आलं लक्षात. खेळ तुका म्हणे आता खेळ मोडावा. लहान लहान गोपाळ पुढे घेतले. मोठे मोठे पाठीमागं ठेवले. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ऐकूया 1-5 मिनिटामध्ये फक्त. आता संतांच्या नामाचा जप करायचा आहे. कथेचा उल्लेख करायचा आणि मस्तपैकी स्वागत करायचं फुलं टाकून. एकदा हात बरे करूया. संतांच्या नामाचा जप करायचा मस्तपैकी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान संगया. सगळ्यांनी फुलं वाटून द्या. फक्त शांततेत ऐका. नाथ महाराजांनी अत्यंत फार मोठं दत्तात्रय आख्यान सांगितलेलं बरं का. अभंगाची फार मोठा महान पतिव्रता आहे. तिचं नाव सती अनुसया. पण पूर्वी सत्व परीक्षा असायची. सत्व परीक्षा जशी आपण भक्त चांगुनाच्या बाबतीत ऐकलं तसं सती अनुसया महान पतिव्रता. आणि तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. म्हणून ऐकत आहे. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आमा नारायण तैशा परी. देवाला संत सांगतात देवा तुम्ही अशी आहात. जशी पतिव्रता स्त्री असते ना, पतीच्या नावानं गळ्यामध्ये पवित्र मंगळसूत्र असतं. पण पतिव्रता तिला म्हणत असतात पतीची या माता अनुसरुणी पतिव्रता. जी पतीच्या म्हणण्यानुसार वागते तिला पतिव्रता म्हणतात. आणि जी पतीच्या विरोधात चालते तिला पतिवार्ता म्हणतात. हा म्हणून आम्ही पती जसं सांगल तसं ऐकावं. आम्ही जसं सांगाल तसं पतीनं नाही ऐकावं. पतीनं जसं सांगावं. पतिव्रती जायचा पतीची या माता अनुसरुणी पतिव्रता. अशी महान पतिव्रता. आणि गेली नारद महर्षी पार्वती आई साहेबांकडे. काय बसल्या म्हणले या मृत्यू लोकांमध्ये अशी महान पतिव्रता म्हणली ती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. दिली काडी लावून तिथं. ते पार्वतीला सहन झालं नाही. एखाद्या माऊलीची स्तुती केली ना सहन नाही होत. एक रोजच नाव ठेवायचं. अशीच भाजी केली तशीच भाजी केली. हा थोडासा लेट आला आणि एक दिवस शेजार निघून आणलेली होती भाजी आणि हा घरी गेला. पण याला गुरु भेटला. तू फक्त एक काम कर. कशी म्हणली का चांगलं मानायचं आहे. आणि त्या दिवशी घडला असं. याला गुरु भेटला म्हणजे मित्र भेटला आणि हा घरी गेला. काय छान भाजी केली म्हणली आज तो. हो तिनं सांगितलं रोज मी करते तर रोज छान नाही म्हणते. अशी शेजार निघून आणली तर छान म्हणून राहिले. असं असतं ते सगळं. प्रपंचाचा अनुभव आल्याचे ते कळत नाही. तसं पार्वतीला सहन झालं नाही. तिथून निघाले ब्रह्मलोकामध्ये. तिथे अशीच पिन लावून दिली. काय बसल्या म्हणले निवांत. तिकडं महान पतिव्रता आहे तिचं नाव सती अनुसया. तिथून जसे निघाले विष्णू लोकामध्ये लक्ष्मीला तेच सांगितलं. काय बसल्या म्हणले. मग या तिघी एकत्र आल्या
मग आता सत्व हरण करायचं, सत्व परीक्षा घ्यायची म्हणली हो. बरोबर तिन्ही देवांना कामालाच लावलं. हां, म्हणून तेव्हा बसून त्याईनं सांगायचं आणि आईनं ऐकायचं. हा बरं, आलं तुमच्या लक्षामध्ये. मग परीक्षा अशी घ्यायची की तिचं पातिव्रत्य हरण झालं पाहिजे. मग घेतला साधूचा वेश मस्त बघे. मग कंदमुळे घेतले सोबत, गेले दारामध्ये. भिक्षाम देही. अतिथींचं पूजन केलं, अत्रि ऋषीने पूजन केलं. आणि त्या साधूने सांगितलं, आई आम्हाला भूक लागली. तिने सांगितलं बसा, मी आत्ता स्वयंपाक करते, तू शिजवणार, ते नाही खायचं आम्हाला. आम्ही जे सोबत आणलं ना आमच्या जोळीमध्ये ते शिजवायचं, पण न जाळ लावता. हातात काळजी पडली ना, न जाळ लावता हे शिजवायचं कसं. आणि नाही शिजून खाऊ घातलं तर माझं काय होईल, पातिव्रत्य नष्ट होईल, माझा अपमान होणार, अपमान होईल. पण पतीवर श्रद्धा असणारी माऊली आहे ती. अत्रि ऋषीचं स्मरण केलं आणि देवताच थांबवली. कोण? सूर्यदेवता. एवढी तापवली की कंदमुळं त्या तेजानं ती शिजली. आता हेही मान्य झालं. बसा साधू महाराज बसा. आता ते अन्न शिजवलं ना, ते असं नाही वाढायचं, ते नग्न अवस्थेत आम्हाला अन्नदान करायचं, वाढायचं. आता आणि काळजी पडली. पण घरामध्ये तीर्थ होतं. पतीचं स्मरण केलं अत्रि ऋषीचं, ऐका बरं. आणि ते तीर्थ घेतलं, मान्य आहे मला. बरोबर त्या तिन्ही देवांवरती काय केलं, सोडल्या. बरोबर तिन्ही बाळकं होऊन गेली आणि लागली मस्त बाकी बाळासारखे रडायला. लहानपण झालं. असा बराचसाच काळ गेला. मग लहान लेकरायला पाळण्यामध्ये टाकायचं, मस्त अंगाई गायची, मस्त पाळणा गायचा मस्त बाकी. ते सुरू झालं. 6 महिने झाले, हे देव येईनाच. परत ये नारद महर्षी उठले, जशी गेली तिकडंच. काय बसल्या म्हणली ते, की मी सांगितलं होतं आधीच महान पतिव्रत आहे म्हणली ती. जा तुम्ही घेऊन या. येतील म्हणले देव, येणार नाही. तिनं बाळकं करून ठेवली. आता दाखी राग आला त्यांना. त्याला असं वाटलं आम्ही तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे, आमच्यापेक्षा कोणीही. पण अहंकार बघा, अहंकार कोणी असो, अहंकार झाला का तो देवाला सहन होत नाही बरं का. अहंकार होता त्यांना. गेले अनुसयाच्या दारात. हे अनुसया जी, आमचे पती आलेत, तू ती बाळकं करून ठेवली, माझा काय संबंध म्हटले. आमचे पती आणून दे. त्याने सांगितलं, माय एक काम करा, तुम्ही जा आणि जिचं तिचा पती ओळखा तुम्ही घेऊन जा. त्या जेव्हा त्या तिन्ही बाळांजवळ गेला, ऐका बरं का अहंकार कसा कमी होता. त्या तिन्ही बाळकांजवळ गेला आणि ते तिन्ही बाळा सेम टू सेम दिसायला लागली. पार्वतीने विचार केला, या बाळाला जर हात लावा ना, 1000 का विष्णू निघाला. हा बोले बाबा निघायच्या ऐवजी, म्हणजे भगवान शंकर अवघडाचे. सावित्रीला असं वाटलं, यांना हात लावा, हे जर का विष्णू निघाले. लक्ष्मीला असं वाटलं, यांना हात लावा, हे जर का परत भोले बाबा निघाले. हारल्या त्या. ए सती अनुसया, आम्हाला अहंकार होता. आम्हाला असं वाटलं मृत्यू लोकांमध्ये आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण नाही. पण तुला दंडवत आहे अनुसया, तुझ्यासारखी महान पतिव्रता या जगात नाही ग. महान पतिव्रता जगात नाही अनुसया. आता एक काम कर, आता तूच ओळखून दे आमचे पती कोणी, आम्हाला ओळखता येणार नाही. आता घेतलं तीर्थ, पतीचं स्मरण केलं, तीर्थ घेतलं, बाळांवरती टाकलं. जशी तिन्ही देव ब्रह्म विष्णू महेश आता घेऊन जाणार, डोळ्यातून पाणी आला आई साहेबांच्या. तुम्ही तसंच जाणार. पण मी केलेली भक्ती साधना ती मला शिल्लक राहिली पाहिजे. आणि म्हणून तिन्ही देवांचा अवतार एक तो म्हणजे दत्तप्रभू. दत्तप्रभू भगवान की, दत्तात्रय प्रभू भगवान की, दत्तात्रय प्रभू भगवान की. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ऐकूया आता त्या दादांची इच्छा आहे महाराज तेवढा पिंगळा म्हणावं महाराज भगवंताचा जन्म झालेला आहे मस्तपैकी आपण ती दत्त जन्माची कथा आपण ऐकलेली आहे ऐकूया आता एका मिनिटात हा ऐकूया मस्त म्हणायचा पिंगळा का जेवण सुट्टी घ्यायची का नाही ना नाही ना बरं आता नुसता पिंगळा ऐकू नका पिंगळा ऐकण्या अगोदराची सूचना आहे का नाही तर आम्ही पिंगळा म्हणून आमचा जायचा मुंगळा म्हणून तुम्ही तशीच राहायची असं नाही बरं का आता ऐका बरं का हा पिंगळा तेव्हा सफल होईल आपल्याला नसेल गुरु तर गुरु करून घ्या नसेल गळ्या माळ तर पवित्र तुळशीची माळ श्री महाराजांकडून आपल्या गळ्यामध्ये ती घालून घ्या भगवत साधना नामधारक असावं साधक जीवन असावं आपलं खाव महाराज आम्ही नाही गुरु केला नाही माळ घातली नाही भजन केलं नाही वारी केली तर आमचं काय जाणार आहे संत सांगतात तुमचं नाही काय